नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विम्याची तक्रार कशा पद्धतीने करायची आहे। तुम्ही जर या पद्धतीने तक्रार केली तर तुम्हाला दुप्पट पीक विमा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती पाहणार आहे। क्रॉप इन्शुरन्स 2025 याचा जो काही क्लेम आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे। सर्वात पहिले ॲप्लिकेशन इथून डाउनलोड करून घ्यायची आहे। तर इथं कंटिन्यू यास गेस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर आता ज्या शेतकऱ्यांची तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे, ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरलेला आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं टाका। सेंड OTP या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे। तर इथं आपण मोबाईल नंबर टाकून सेंड OTP या ऑप्शनवरती आता आपण क्लिक करणार आहे। क्लिक केल्यानंतर इथं या थोडी प्रायव्हसीसाठी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। तर इथं मोबाईल नंबर दिसेल, खाली इथं OTP दिसेल। तर OTP आपल्याला आलेला आहे, तर OTP आपण ऑटो रिफिल इथं करणार आहे, म्हणजे ऑटोमॅटिक इथं OTP इथं फिल इथं होणार आहे। त्यानंतर इथं जे काही OTP इथं टाकलेला आहे आपण, त्यानंतर व्हेरीफायवरती मी क्लिक करणार आहे। व्हेरीफायवरती मी जसं क्लिक कराल तर इथं माझं नाव दाखवेल, जे की नाव असेल XYZ। तर इथं मी प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे। तर ज्यांना कोणाला पीक विमा इथं मिळालेला नसेल तर त्याने कस्टमर सपोर्ट यांच्याशी तुम्हाला कॉल करून हवी असलेली माहिती तुम्ही मिळवू शकता, किंवा व्हॉट्सअपवरती चॅट करून सुद्धा तुम्ही पीक विम्यासंदर्भात माहिती घेऊ शकता। 14447 या तर हे हेल्पलाईन नंबरला तुम्हाला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल। त्यानंतर आता तुम्हाला इथून क्रॉप लॉस जी काही तुम्हाला इथे दिसेल यावरती क्लिक करून तुम्ही इथून चेक करू शकता संपूर्ण डिटेल्स, तुम्ही तुमची तक्रार नोंदवलेली आहे। तर आता आपल्याला तक्रार नोंदवायची आहे, त्यासाठी आपल्याला बॅक यायचं आहे। माय पॉलिसीज जे दिसेल त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सर्वप्रथम आपलं जे काही स्टेट आहे इथं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे, महाराष्ट्र। तर तुमच्या शेतामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ज्वारी तर अशा पिकं जर असेल तर त्याची भरपाईची तक्रार तुम्हाला नोंदवल्यानंतरच तुम्हाला पीक विमा इथं मिळणार आहे। त्यानंतर इथं आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर इथं आपण खरीप इथं सिलेक्ट करणार आहे। खरीप सिलेक्ट केल्यानंतर आपला कोणता आहे फळ विभागाचा जर असेल तर या ऑप्शनवरती क्लिक करा। तर प्रधानमंत्री फसल विमा योजना जी काही पीक विमा योजना आहे आपला, तर पहिल्यावरती आपण क्लिक करणार आहे। त्यानंतर आता 2025 जे की 2025चा क्लेम कशा पद्धतीने करायचा आहे, तक्रार करताना हे चुका करू नका, तर तुम्हाला दुप्पट पीक विमा इथं मिळणार आहे। प्रोसेस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही किती रुपये यासाठी पे केलेले आहे, भरलेले आहे ते तुम्हाला इथं दाखवेल। पॉलिसी ID दाखवेल, कशाचा तुम्ही पीक विमा काढलेला आहे ते सुद्धा तुम्हाला इथं दाखवेल, जी की पीक विमा भरलेल्याची तारीख दाखवेल। तर आता त्यामध्ये ढगफुटी, चक्रीवादळ, नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यामुळे तुमच्या शेतापिकाचे जी काही पिकाची इथं भरपाई पाहिजे असेल, नुकसान झालेलं आहे, त्याची तक्रार नोंदवायची आहे। तर या ॲरोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं संपूर्ण डिटेल्स तुम्हाला ते दिसेल। तर कशा पद्धतीने आहे, काय आहे, प्रीमियम किती भरायचं आहे, टोटल तुम्हाला माहिती इथून बघायला मिळेल, जी की पॉलिसी ID मध्ये। तर आता आपण बॅक येऊया। तर इथं तुम्हाला आता आपल्याला जी की तक्रार नोंदवायची आहे, तर इथं क्रॉप लॉस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। तर इथून आपल्याला तक्रार नोंदवायची आहे। तर इथं आपण आपलं बंद तर सर्व त्यानंतर आपण आता इथं आपलं स्टेट सिलेक्ट केलेलं आहे, आपला खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना। तर इथं क्रॉप लॉसमध्ये यायचं, तुम्हाला प्रोसेस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं आपण कंप्लीटवरती क्लिक केल्यानंतर इथं काहीच दाखवत नाही, इन प्रोसेस यावरती क्लिक केलं तरी काही दिसत नाही। तर आता आपल्याला नवीन तक्रार करायची आहे। तर इथं तुम्हाला दाखवेल जे की न्यू क्रॉप लॉस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर त्याच पद्धतीने तुम्हाला दाखवेल जे की आपण पीक विमा इथं पेड केलेला आहे, किती केलेला आहे ते दाखवेल। यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही जेवढे की पिकं टाकलेले असतील ते तुम्हाला इथं शो करेल। तर इथं तुम्हाला सर्वे नंबर वगैरे, तर इथं जे की एक बॉक्स म्हणजे गोल आकाराचं दिसेल, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं क्लिक करायचं आहे। तर खाली प्रोसेसचं ऑप्शन इथं येऊन जाईल, प्रोसेसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथं थोडं टायमिंग घेईल, जे की लोडिंग घेईल इथं। त्यानंतर इथं तुमचं लोकेशन दाखवेल, तुम्ही किती अंतरावर आहे ते। तर इथं थोडं वेट करा। त्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला ते दिसेल। तर इथं तुमच्या शेतामध्ये पिकं मल्टी आहे की इंडिव्हिज्युअल आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे। इंडिव्हिज्युअल असेल किंवा मल्टी असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे। तर इथं स्टँड जी की आपल्याला स्टँडिंग क्रॉप म्हणजे आपलं पीक उभं आहे, तर ते तुम्हाला इथं दाखवायचं आहे। तर इथं तुम्हाला कशाच्यामुळे तुमच्या पिकाची इथं नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे। तर यामध्ये पुरामुळे झालेलं आहे, कोरडा काळ झालेला आहे, दुष्काळ झालेला आहे, त्याचप्रमाणे जे काही पेरणी किंवा अयशस्वी झालेलं आहे इतर, तर जे काही तुम्हाला अदर यावरती क्लिक करायचं आहे, किंवा दुष्काळ झालेला आहे, पूर आलेला आहे, तर इथं तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर डेट टाकायची आहे, कोणत्या तारखेला झालेला आहे तुम्हाला इथे डेट दाखवलेली आहे।
तर आता तक्रार करताना तुम्हाला 72 तासाच्या आतच तुम्हाला इथं तक्रार करायची आहे। तर आपण डेमोसाठी इथं आजचीच तारीख इथं टाकून घेत आहे। त्यानंतर इथं टायमिंग वगैरे तुम्हाला विचारण्यात येईल, जे की टायमिंग आहे कोणत्या वेळेस झालेलं आहे, तर किती वाजता झालेलं आहे, 3 वाजता झालेलं आहे, तर ते टायमिंग टाकायची आहे। त्यानंतर इथं फोटो घ्यायचा आहे। तर इथं जे की पिकाचा डेमोसाठी आपण इथं एक फोटो इथं घेणार आहे। तर मी इथं फोटो क्लिक करणार आहे। तर इथं फोटो क्लिक केल्यानंतर तर डेमोसाठी मी व्हिडिओ हे जे काही फोटो इथं अपलोड केलेला आहे, जसं मी सबमिटवरती क्लिक करेल तर इथं कमेंटमध्ये काही टाकलं नाही तरी चालेल। तर माझी जे की तक्रार आहे ती इथं यशस्वीरित्या सक्सेसफुली इथं होऊन जाईल। त्याच पद्धतीने तुम्हाला बॅक येऊन पुन्हा तशीच सेम प्रोसेस तुम्हाला करायची आहे। जर तुम्हाला या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याचप्रमाणे जी की तक्रार करताना तुम्हाला कोणत्या चुका करायची नाही, कधी तक्रार करायची आहे, जर तुम्हाला पीक विमा दुप्पट पाहिजे असेल तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे। तर लगेच पहा। थँक्यू।